नवी मुंबई विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आलं। मनसेच्या गजानन काळेंनी पत्रकार परिषदेत आरोप केला। सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेलं अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही। आतापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही। मराठी एकीकरण समितीकडून प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याचा निषेध। मराठी मेली तरी चालेल असं बोलणं मराठी भाषेचा अपमान। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रकाश सुर्वेंवर टीका। प्रकाश सुर्वेचं म्हणणं आहे की मराठी माझी आई आहे, उत्तर भारतीय माझी जी उत्तर भारतीयांची भाषा हिंदी आहे ती मावशी आहे। एक वेळेस आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, उत्तर भारतीय जगले पाहिजेत, म्हणजे मराठी मेली तरी चालेल। हे आमदार निवडून देणाऱ्या लोकांनी खरंच विचार करावा की असे आमदार आपण समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मिळवतोय। मराठी एकीकरण समितीच्या मार्फत आम्ही निषेध करतो। मुंबईच्या चेंबूरमधील नारायण आचार्य विद्या निकेतन या शाळेच्या 19 खेळाडूंची चमकदार कामगिरी। आशियाई ॲक्रोबॅटिक्स या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदक जे आहे ती पटकावलेली आहे। नागपुरामध्ये प्रतीच्या नावावर कर्ज काढलेलं नसतानाही कर्जाची वसुलीचं प्रकरण समोर आलेलं आहे। बोगस कागदपत्र लावल्याचा मनसेनं आरोप केला। मनसे पदाधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरला जाब विचारला। माजी खासदार नवनीत राणा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली। नवनीत राणांना 25 दिवस बेड रेस्टचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरती स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय। 70% जागा राखीव ठेवण्याचा राज्य शासनाचे आदेश। भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटींचा महसूल। रेल्वेच्या जागेतील जुने रूळ, खांब आणि धातूच्या वस्तूंची रेल्वेकडून विक्री। 45 वर्षांवरील महिला गर्भवतींना रेल्वेत लोअर बर्थ मिळणार। तिकीट बुक करताना आपोआपच लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद। ट्रेनमध्ये लोअर बर्थ मिळण्याबाबत नियमांमध्ये महत्त्वाचे बदल। छत्रपती संभाजीनगरमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मारहाण। मांडकीमधील विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयातील घटना। शिपाई दीपक इंगळे, प्रदीप देहाडेंचं निलंबन, गुन्हा दाखल। मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांचं उपोषण मागे। तर 15 दिवसात तोडगा नाही निघाला तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा दिला इशारा। कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या दोन्ही GR विरोधातील याचिकांवरती 18 नोव्हेंबरला होणार एकत्रित सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश। 2004चा GR आणि 2 सप्टेंबर 2025च्या GR विरोधातील एक सुनावणी एकत्र घेण्याची ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य। राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने। साखर आयुक्तालयाच्या स्तरावरती आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यांसाठी तपासणी। 2 दिवसात निर्णय होणार। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। SIT नेमली तरीही तपासात गती नाही। ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ। सुरक्षा वाढवण्याचं कारण पोलिसांनी गुप्त ठेवलं। जलसा बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षेसह रस्त्यावर बॅरिकेड। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांची भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर टीका। हुसेन यांनी चोरावर शिरजोर असं म्हणत नरेंद्र मेहतांवर निशाणा साधला।